महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणमध्ये भारत गॅसचा बोजवारा, ग्राहकांचा वनवास सुरू, घरपोच सेवा बंद, भर उन्हात पहाटे 5 वाजल्यापासून रांगा। द्रोणागिरीत गॅससाठी ग्राहकांचे हाल, शकुंतला गॅस बंद पडल्याचा फटका हजारो कुटुंबांना। उरण तालुक्यातील शकुंतला गॅस एजन्सीचा परवाना रद्द झाल्यानंतर निर्माण झालेला गॅस तुटवडा आता ग्राहकांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे। पनवेल गॅस एजन्सीकडे वर्ग करण्यात आलेल्या या ग्राहकांना घरपोच सेवा देण्याचे पोकळ आश्वासन भारत गॅसने दिले होते। मात्र प्रत्यक्षात द्रोणागिरी येथील केंद्रावर गॅससाठी पहाटे 5 वाजल्यापासून रांगा लावाव्या लागत असून ग्राहकांचा पूर्ण दिवस उन्हात वाया जात आहे। शकुंतला गॅस एजन्सी बंद झाल्याने हजारो कनेक्शन पनवेल गॅस एजन्सीकडे वळवण्यात आले। जुन्याच कस्टमर नंबरवर बुकिंग होईल आणि सिलेंडर घरी मिळेल असे सांगण्यात आले होते। याकरता द्रोणागिरीतील सेक्टर 52 प्लॉट नंबर 91 स्टार होम बिल्डिंग, प्रजापती बिल्डिंग समोर येथे केंद्र सुरू केले आहे। मात्र येथे गॅस घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या प्रचंड असून व्यवस्था मात्र शून्य आहे। गॅस वितरण केंद्र सकाळी 10 वाजता उघडते, पण जागा मिळवण्यासाठी नागरिक पहाटे 5 वाजल्यापासूनच रस्त्यावर रांगा लावून बसत आहेत। कंपनीने जाहीर केलेली घरपोच सेवा केवळ कागदावरच राहिली आहे। महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना स्वतः सिलेंडर उचलून न्यावा लागत आहे। सध्या उन्हाचा पहारा चढत असल्यानं सावलीची कोणतीही व्यवस्था नसताना तासनतास उभे राहिल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे। त्याचप्रमाणे रिक्षा किंवा खाजगी वाहनाने सिलेंडर नेण्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त भुर्दंडही सहन करावा लागत आहे। कामधंद्यावर पाणी सोडून रांगेत उभे राहावे लागत आहे अशी व्यथा उरणमधील संतप्त ग्राहकांनी मांडली आहे। त्याचप्रमाणे बुकिंग करूनही गॅसची सेवा उपलब्ध होत नाही। भारत गॅस प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे उरण तालुक्यातील गृहिणींचे बजेट आणि वेळापत्रकही कोलमडले। उरण तालुक्यातील गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही तर उरणमधील नागरिक आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, द्रोणागिरी, उरण। मी 8 दिवसापूर्वी बुकिंग टाकलेला होता। सरकार बोलतंय घरोघरी गॅस येईल, मी घरी वाट बघतोय आणि इथं रोज व्हिडिओ येतात, इथं लाईन भरपूर आहे, 500 बाटलं पुढं आहेत, रोज कामावरती। आज सुट्टी आहे, आज सुट्टी तर एवढ्या उन्हाचा इथं येऊन नंबर लावायला लागला। सरकार तर बोलतंय घरोघरी आम्ही बाटलं पाठवतोय। एक तर 45 दिवसांनी त्या एजन्सीने सांगितलं, ते एजन्सी बंद झाली। पुन्हा ह्याने बुकिंग झाली तरी बी, बुकिंग झालं तरी बी 8-10 दिवस बाटला भेटत नाही आम्हाला। काम धंदा करायचं का एवढ्या टेम्परेचरमध्ये इथं येऊन मरायचं आहे? किती लांबून आम्ही आलो। सरकार कधी लक्ष देणार इकडं उरण साईडला, ते पण उरण प्लॅन्टमधील, इथं एजन्सी प्लॅन्टमधील जर असं होत असेल तर सरकारनं बाटला भेटत नाही म्हणून सांगावं ना सरळ। 10 दिवस बाटलं भेटत नाहीत। आज आपल्या उरणमध्ये शकुंतला गॅस ही एजन्सी होती। या एजन्सीनी पण भरपूर हे केला, त्याच्यामुळं भरपूर लोकांची लाईन होती। लाईन असल्या कारणाने त्याच्यावर थोडी कारवाई या उद्देशाने 2 माणसं अशी पाठवली का त्याच्यावर काहीतरी कारवाई, त्याच्यामुळे ती एजन्सी उरणची शकुंतला गॅस बंद झाली। आणि त्या एजन्सी बंद झाली तरी पण दुसरी एजन्सी आली। आता ही पनवेलची एजन्सी आहे बोलतात, पण सेम एजन्सी बंद झाली तरी सेम जशीची तशी पोझिशन। आम्ही करायचं काय? काम धंदा सोडून आम्ही सिलेंडरच्या लाईनीला उभा राहतो, आमचा काय फायदा आहे? सरकार याच्याकडे काय लक्ष देत नाही? म्हणजे आम्ही सर्व कामं धंदे सोडून सिलेंडरची पाठीत लागायचं काय? HP गॅस उरणमध्ये आज आमच्या बिल्डिंगच्या बाजूला दररोज एक दिवस आड करून दररोज आहे। त्यांची सर्व्हिस चांगली आहे। भारत गॅसची एकदम थर्ड क्लास सर्व्हिस असा मी बोलतोय। काही उपयोग नाही एजन्सीचा, नावाला फक्त भारत गॅस आहे पण काही सर्व्हिस त्यांची चांगली नाही।